परमेश्वराच्या चरणातून हे सगळं आकाराला येतं. आणि ज्याला आपण विश्वनिर्मिती असं म्हणतो, ही विश्वनिर्मिती ही परमेश्वराच्या अंगातून होत असते, तो करत नाही. हा एक फार महत्वाचा मुद्दा मी पुन्हा पुन्हा सांगतो. पुन्हा पुन्हा का सांगतो की पुन्हा पुन्हा जी गोष्ट महत्वाची असते तीच सांगतो. जी महत्वाची गोष्ट असते तीच मी पुन्हा पुन्हा सांगतो. नाही तर काही लोक असं म्हणते बाबा हे पुन्हा पुन्हा काय सांगतात, पुन्हा पुन्हा सांगतो याचं कारण तुझ्या डोसक्यात शिरावं म्हणून. कळलं की नाही? तेव्हा हा विषय आपण नीट लक्षामध्ये घ्या की परमेश्वराकडून निर्मिती होते, तो निर्मिती करीत नाही. ही गोष्ट आपण नीट ध्यानामध्ये घेतली ना तर आपल्या ध्यानामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट ही की जी निर्मिती होऊन राहिलेली आहे ती कशी होऊन राहिलेली आहे ते मी मागल्या खेपेला सांगितलं की आपल्या शरीरातून घाम येतो. आपण घाम निर्माण करत नाही, आपण घाम निर्माण करत नाही, पण शरीरातून घाम निर्माण होतो. हे जसं तसं परमेश्वर विश्व निर्मिती करत नाही, तर विश्व निर्मिती परमेश्वराच्या अंगातून होते. ही गोष्ट आपण नीट लक्षामध्ये घेतली पाहिजे. या संदर्भात ही गोष्ट आता नीट लक्षामध्ये आल्यानंतर मग आणखीन एक महत्वाचा सिद्धांत म्हणजे असा की हा जो परमेश्वर आहे हा सगळ्या अंगाने अनंत स्वरूप आहे. सगळ्या अंगाने तो अनंत स्वरूप आहे. त्याचे गुण अनंत, आपल्याला माहीत असणारे आणि माहीत नसणारे, त्याच्याही पलीकडे आणखी कितीतरी गुण आणि अवगुण ज्याला आपण म्हणतो, हे सगळे त्याच्या ठिकाणी आहे. जसं समुद्र असतो, जसा समुद्र असतो की समुद्राच्या पोटामध्ये काय आहे, कितीतरी गोष्टी आहे समुद्राच्या. आपण समुद्राच्या किनाऱ्यावर उभा राहिल्यानंतर काही दिसतात, काही दिसत नाही, कितीतरी त्याच्या पोटामध्ये आहे. तसं हा जो परमेश्वर आहे त्याच्या पोटामध्ये काय आहे, अनंत आहे. काय आहे, अनंत आहे. ही गोष्ट म्हणतात. म्हणून त्याचं रूप अनंत, त्याचे गुण अनंत, त्याचं सामर्थ्य अनंत, त्याची शक्ती अनंत, त्याची निर्मिती अनंत, त्याचं सर्वच अनंत, त्याचं सर्वच अनंत, त्याचं ज्ञान अनंत, त्याचा आनंद अनंत, सर्वच त्याचा अनंत. म्हणून या परमेश्वराच्या बाबतीमध्ये कुठेही कडा नाही, त्याला कुठेही लिमिट नाही. आणि म्हणून त्याला अनंत हे नाव आपल्या ऋषीमुनीने जे दिलं ओरिजिनली सुरुवातीला, तो खरोखर अतिशय बुद्धिवान होता, हे आपण लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा अनंत हा शब्द अगदी व्यवस्थित रीतीने वापरून राहिलेला आहे, ही आपल्या ध्यानामध्ये. आणि म्हणून असा हा जो परमेश्वर हा सर्व अँगलने, सर्व अंगाने अनंत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मुख्यत्वे करून त्याची ही जी निर्मिती जी आहे ही निर्मिती सुद्धा अनंत आहे. ही निर्मिती अनंत आहे असं मी ज्याला म्हणतो त्यावेळेला मी एक उदाहरण दिलं म्हणजे घामाचं दिलं. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील की परमेश्वर सृष्टी त्याच्याकडून निर्मिती होत असते, तो करत नाही. त्याला एक सुंदर उदाहरण मी देतो. ते म्हणजे आपण सर्व मंडळी झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतात. झोपल्यानंतर स्वप्न पडतात की नाही? पडतात. कोणाला चांगली पडतात, कोणाला वाईट पडतात, पण स्वप्न पडतात. आता ही स्वप्न निर्मिती जी होते म्हणजे स्वप्नामध्ये आपण सृष्टी निर्माण करतो, हा त्याचा अर्थ. स्वप्नामध्ये आपण सृष्टी निर्माण करतो आणि ती कशी आणि किती निर्माण करतो ती सुद्धा अनंतच. स्वप्नातली सृष्टी सुद्धा अनंत. आणि कशी निर्माण करतो? परमेश्वराच्या अंगातून जशी होते तशी आपल्या अंगातून ती होते स्वप्नसृष्टी. आणि ही स्वप्नसृष्टी जेव्हा निर्माण होते तेव्हा ती आपल्या अंगातून निर्माण होते. आणि आपण जी सृष्टी पाहतो ती सृष्टी आणि स्वप्नामध्ये आपण जी सृष्टी पाहतो ती तंतोतंत असते, तशीच्या तशी. त्याच्यामध्ये काही फरक नसतो, हे आपण लक्षात ठेवायचं. तुम्ही जो मोर पाहाल राणीच्या बागेमध्ये किंवा एरवी कुठेतरी पाहाल. आम्ही लहानपणी जेव्हा मलबार हिलवर जात होतो, आता आहेत की नाही मला माहित नाही, पण लहानपणी आम्ही मलबार हिलवर जायचो. तर फिरायला आम्ही जायचो. आम्ही आंग्रेवाडीत राहतो, तिथून मलबार हिल आम्हाला जवळ होतं. मलबार हिल आम्ही जेव्हा जायचो त्या सकाळच्या वेळेला ते मोर उडताना आम्ही पाहायचो. मोर तुम्ही जागृतीत पाहाल
आणि स्वप्नात पाहाल तंतोतंत तसाच. स्वप्नातला मोर आणि जागृतीतला मोर तुम्हाला फरक सापडणार नाही. सर्व तसं आहे, सर्व तसं आहे. आणि ही स्वप्नसृष्टी ही जी निर्माण आपण केलेली नसते, ती निर्माण झालेली असते. तुम्ही कोणी सांगू शकाल का मी स्वप्नसृष्टी निर्माण केली, असं कोणी सांगू शकेल? नाही सांगू शकणार. का? मग स्वप्नात चोर का आला? स्वप्नामध्ये चोर का आला? स्वप्नात नको त्या गोष्टी काय येतात? स्वप्नामध्ये वाघ तुमचा गळा का धरतो? चोर का गळा धरतो? आमच्या तिकडे एक मनुष्य स्वप्नामध्ये एवढा मोठ्याने ओरडला की आजूबाजूचे 4 बिल्डिंग मध्ये लोक जागे झाले. चोर 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 कोण ओरडला? स्वप्नात. कळलं की नाही? तेव्हा स्वप्न आपल्या मनाप्रमाणे जर पडायचं जर आपण ठरवलं असतं ना, तर स्वप्नामध्ये आपण राजा आहोत. आता निदान स्वप्नात तर स्वप्नात राजा आहोत असं प्रत्येकाला वाटेल की नाही? सगळ्या अप्सरा सेवेला हजर आहेत. अमृत त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, कल्पवृक्षाच्या झाडाखाली पहुडलेलं आहे, आणि काय आणि काय आणि काय सगळं. असं जर स्वप्नामध्ये आता आपण जर निर्माणच करायचं ठरवलं तर याच गोष्टी आपण निर्माण केल्या असत्या, तर चोर कशाला पाहिजे आणि वाघ कशाला पाहिजे? पण तसं नाही. स्वप्नसृष्टी जशी तुम्ही निर्माण करत नाही, तुमच्याकडून निर्माण होते. आणि इतकंच नव्हे तर मी एक महत्वाची गोष्ट सांगतो, ती म्हणजे महत्वाचं मी जेव्हा सांगतो ना तेव्हा ते नीट लक्षात ठेवायचं. की आणखीन महत्वाचं मी सांगतो की कित्येक वेळेला पडलेली स्वप्न तुम्हाला आठवतही नाही. बघा, कित्येक वेळेला स्वप्न पडलेली असतात आणि स्वप्न पडलेली आठवत पण नाही. कुठेतरी एखादा मनुष्य पाहिल्यानंतर अरे हा स्वप्नात आपण काल पाहिला होता, त्याच्या अंगाने आपल्याला काहीतरी आठवायला लागतं आणि थोडं आपल्याला आठवतं, पण सगळं स्वप्न काही आपल्याला आठवत नाही. स्वप्नामध्ये जे जे काही आपण पाहिलेलं असतं ते काही आपल्याला आठवत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की स्वप्नसृष्टी आपण आपल्याकडून निर्माण होते आणि ती स्वप्नसृष्टी आपल्याकडून निर्माण होऊन सुद्धा आपल्याला त्याचा थांगपत्ता पण नसतो आणि आपल्याला त्याचा आठव पण नसतो. हे जसं आपल्या बाबतीमध्ये आहे ना, तसंच परमेश्वराच्या बाबतीमध्ये, किंबहुना परमेश्वराच्या बाबतीत तसं आपल्या होतं. हे उलट आहे, हे खरं आहे. कळलं की नाही? की परमेश्वराने तुम्हाला, परमेश्वर फार म्हणजे आपल्या माणसाच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा परमेश्वराला असं वाटलं असेल कदाचित की आम्ही परमेश्वराकडून निर्मिती कशी होते हे माणसाला जरा कळावं, म्हणून त्याने स्वप्नसृष्टी माणसाच्या ठिकाणी निर्माण करण्याची शक्ती दिली असेल. पण त्याच्या ठिकाणी जसं घडून राहिलेलं आहे तसंच्या तसं तुमच्या ठिकाणी घडून राहिलेलं आहे, हे तुम्ही विसरता कामा नये. हे तुम्ही विसरता कामा नये. म्हणून लक्षात ठेवा, स्वप्नसृष्टी तुम्ही निर्माण करत नाही, पण तुमच्या अंगातून निर्माण होते. एक, स्वप्नसृष्टी अमर्याद असते, त्याला ती अनंत असते, त्याला अंतच नसते. तिसरी गोष्ट, स्वप्नसृष्टी निर्माण झालेली तुम्हाला आठवत पण नाही, तुम्हाला आठवत पण नाही. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. परमेश्वराच्या बाबतीत तसंच आहे. परमेश्वराच्या बाबतीमध्ये सुद्धा अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्या अंगातून निर्माण होत असतात. त्याला ते अनंत आहे, त्याला अंत नाही. तिसरी गोष्ट, ही सगळी निर्मिती त्याच्याकडून होऊन राहिलेली आहे, पण त्याचा त्याला थांगपत्ता पण, त्याचा त्याला थांगपत्ता. ह्या 3 गोष्टी आपण जर नीट लक्षामध्ये जर घेतल्या तर या संबंध परमेश्वराच्या निर्मितीमध्ये माणसाला काय स्थान आहे हे तुमच्या लक्षामध्ये. हे कशासाठी एवढं रामायण सांगितलं? एवढं रामायण मी कशासाठी सांगितलं की जिकडे अनंत निर्मिती त्याच्यात खिचगंटीत नाही, खिचगंटीत, बरं का, खिचगंटीत अनंत निर्मिती त्याच्या खिचगंटीत नाही, तिकडे माणूस म्हणजे मच्छर सुद्धा नाही. माणूस त्याच्या राज्यात, कोणाच्या परमेश्वराच्या साम्राज्यात माणसाला मच्छरा इतकी सुद्धा किंमत नाही, माशी इतकी किंमत नाही, किंवा एखादा पिसवा ज्याला आपण म्हणतो त्याच्या इतकी किंमत नाही, ढेकणा इतकी किंमत नाही. तुमच्या राज्यात आहे का किंमत? तुमच्या राज्यात ढेकणारी किंमत आहे? बरं, पायाखाली मुंगी मेली, तुम्ही काय तिकडे बसून रडत बसलात का मुंगी मेली म्हणून? काय नाही, मुंगी मेली तुम्हाला पत्ताही नाही.
पायाखाली मुंगी किती मेली किती काय पत्ताच नाही. आम्ही आता सर्व मंडळी आता हे भजन करत होते की नाही सगळे मंडळी, विठाल विठाल विठ्ठल. आता विठ्ठल विठ्ठल करता तुम्ही किती मारलेत प्राणी. असं करताना आपण म्हणतो विठाल विठ्ठल विठ्ठल. अरे विठ्ठल विठ्ठल काय किती मारलंस तू. या दोन ह्याच्यामध्ये किती मारलं. ह्या दोन ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला मी सांगतो कोट्यावधी जंतू आहेत या दोन ह्या पोकळीमध्ये. कोट्यावधी जंतू आहेत. असं केल्यावर ते सगळे मेले. कळलं की नाही. आता मला सांगा हे मेले शिसगंटीत आहे आपल्या. आता मी सांगितलं म्हणून तुम्हाला कळलं, नाही तर तुम्ही मगापासून भजनच करत होता. आणि कोट्यावधी जंतूंना सरळ मारत होता. पण तुम्हाला तर सांग पत्ता पण नाही. कळलं की नाही. मला सांग पत्ता पण नाही की आपण कोट्यावधी जंतूला मारतो आहोत. आम्हाला वाटतं काय आम्ही भजन करतो आहोत. अरे भजन मारतोय. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जसं ही जी जंतू आहेत या पोकळीमध्ये जंतू आहेत अनंत अनंत आहेत, कोट्यावधी जंतू आहेत. आणि आपण ते मारतो आहोत. हे जसं आपल्याला ते किचगंटीत पण नाही. ते मेले काय उरले काय जन्माला आले काय ते आपल्या किचगंटीत पण नाही. तसं माणसं परमेश्वराच्या दरबारात परमेश्वराच्या खिचगंटीत पण नाही. आता खिचगंटीत जिकडे माणसंच नाही तिकडे माणसं काय करतात त्याचं त्याला काय सोय सुद्धा. काय म्हणतो ते कळलं की नाही. जिथे माणसं त्याच्या खिचगंटीत नाही तिथे माणसं काय करतात त्याचं सोय सुद्धा त्याला काय असणार. काही असत नाही. म्हणून तुम्ही उपास करता. आम्ही देवासाठी म्हणाले संकष्टीचा उपास, एकादशीचा उपास, मंगळवारचा उपास. आज मंगळवार आहे. किती बायकांनी उपास केला माझी खात्री आहे. कारण कुठेही तुम्ही बुवाकडे गेलात, भगताकडे गेलात किंवा एखाद्या अंगात येणाऱ्या बाईकडे गेलात 16 सोमवार खा ठोकून देते. कळलं की नाही. तिथं काय जातं तुम्ही 16 सोमवार करायचं 32 सोमवार. कळलं की नाही. तेव्हा मी आता इथे स्पष्ट सांगतो बघा का. कारण आता तुम्ही बरीच प्रवचन माझी ऐकली त्या तुमचा मेंदू काहीतरी जरा थोडासा पॉलिश झाला असेल आणि मी काय सांगतो ते तुम्हाला समजण्याच्या कक्षेत तुम्ही आला असेल असं मला वाटतं. कळलं की नाही. तेव्हा एक लक्षात घ्या की आपण जे उपास करतो ते आपल्यासाठी करतो. आपण आपल्यासाठी हे सगळं करत असतो. देवासाठी करतो हा आपला भ्रम आहे. देवाच्या खिचगंटीत पण नाही तुम्ही काय करता ते. कळलं की नाही. आता देव आणि परमेश्वर शब्द मी एकच वापरतोय पण तो खरा एक नाहीये. पण सध्या तो आपला लूजली वापरतो. तेव्हा त्या देवाच्या म्हणा परमेश्वराच्या म्हणा खिचगंटीत सुद्धा तुम्ही काय करता हे नाही. मग आम्ही काही करावं का. मग आम्ही काही करावं का नाही. हेही त्याचं उत्तर का. परमेश्वर ज्याला आम्ही म्हणतो तो परमेश्वर जरी काहीही करत नसला आणि तुम्ही जीवनामध्ये जे काही करता ते त्याच्या खिचगंटीत सुद्धा नाही हे जरी खरं असलं तरी परमेश्वराच्या ठिकाणी किंवा परमेश्वराच्या अंगी एक गुण आहे. तो गुण काय आहे. त्याच्याकडून आपल्याला प्रतिसाद मिळत असतो. काय मिळतं. प्रतिसाद. म्हणून या प्रतिसादला प्रसाद असं म्हणतात. पण प्रसाद दोन प्रकारचे आहेत. एक लाडू आणि दुसरा धम्मक लाडू. दोन्ही लाडूच. तसा प्रसाद म्हणजे प्रतिसाद दोन प्रकारचा आहे. एक बरा आणि एक बुरा, चांगला आणि एक वाईट, एक आपल्या हिताचा एक आपल्या अनहिताचा, एक कल्याणकारक एक अकल्याणकारक. आणि म्हणून ज्याला आपण परमेश्वर म्हणतो त्या परमेश्वराकडून आपल्याला प्रतिसाद मिळतो. तो प्रतिसाद देत नाही, तो साथ देत नाही, प्रतिसाद देत नाही, पण त्याच्याकडून प्रतिसाद मिळतो. आणि हा प्रतिसाद त्याच्याकडून आपल्याला जो मिळतो तो कसा मिळतो. निसर्गाच्या नियमाप्रमाणे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे मिळतो. तो कशाच्या अपेक्षेत. आपण जे करतो त्याच्या अपेक्षेत. म्हणून तुम्ही जे कराल त्याच्या अपेक्षेत निसर्गाच्या नियमाप्रमाणे परमेश्वराकडून तुम्हाला प्रतिसाद मिळतो. हा अतिशय महत्वाचा भाग आहे जीवनविद्येचं. जे फार महत्वाचे जे सिद्धांत त्याच्यामधला हा एक महत्वाचा सिद्धांत. तुम्ही माहित कसं. मी अनेक वेळा उदाहरण दिलेलं आहे, पुन्हा देतो कारण काही माणसं इथे नवीन आलेली म्हणून त्या नवीन लोकांसाठी उदाहरण देतो. इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण देतो.
इलेक्ट्रिसिटी ही शक्ती आहे आणि या इलेक्ट्रिसिटीच्या शक्तीकडून तुम्हाला दोन्ही प्रकारचे प्रतिसाद मिळतात, चांगले आणि वाईट, बरे आणि बुरे, चांगले आणि वाईट दोन्ही प्रतिसाद तुम्हाला मिळतात. आता तुम्ही जर ज्ञानपूर्वक विथ नॉलेज जर तुम्ही इलेक्ट्रिसिटीच्या जवळ जाल आणि तिचा वापर कराल तर तुम्हाला तिच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल. आता मी बोलतोय, तुम्हाला ऐकू येत आहे, ही इलेक्ट्रिसिटीचीच कृपा आहे, त्याचा हा प्रतिसाद आहे, कळलं की नाही? म्हणून मी ते बोलतोय, आवाज मोठा होतोय त्याचा. फ्रीज मध्ये आपण पाणी ठेवतो, गार होतं, हा इलेक्ट्रिसिटीचा प्रतिसाद आहे. आपण आता जे दिवे लागलेले आहेत त्याचा प्रकाश पडलेला आहे, हा प्रकाश म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा प्रसार आहे, प्रतिसाद आहे. पण कोणाच्या बाबतीमध्ये ज्याच्याजवळ इलेक्ट्रिसिटीचं ज्ञान आहे त्या माणसाने ही सगळी व्यवस्था जी केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला हा सगळा इलेक्ट्रिसिटीकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद आहे. पण काही माणसं अशी असतात की कुठेही उडी घालतात, कुठेही हात घालतात. त्याचं काय होतं, इलेक्ट्रिसिटीला त्याला काही इलेक्ट्रिसिटी कशाची खायला माहित नाही आणि कुठेतरी चाचपडायला गेला इलेक्ट्रिक आणि शॉक बसला आणि तिथल्या तिथे मेला. काही लोक इलेक्ट्रिसिटीला हे करताना, हाताळताना कुठे आग लागते. अशा तऱ्हेने इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये शॉक बसणं, मृत्यू येणं, आग लागणं वगैरे गोष्टी ज्या होतात त्या कोणामुळे होतात? इलेक्ट्रिसिटीमुळे होत नाही. इलेक्ट्रिसिटीकडे आपण ज्या वेळेला मूर्खपणाने जातो त्यावेळेला इलेक्ट्रिसिटीकडून आपल्याला वाईट प्रतिसाद मिळतो. याच्या उलट विथ नॉलेज, ज्ञानाने ज्यावेळेला आपण इलेक्ट्रिसिटीकडे जातो त्यावेळेला प्रतिसाद मिळतो तो चांगला. म्हणून ज्ञान आणि अज्ञान हे दोन शब्द लक्षात ठेवा. ज्ञान म्हणजे देव, अज्ञान म्हणजे राक्षस, अज्ञान म्हणजे सैतान. म्हणून अज्ञानाने तुम्ही जे काही कराल त्याच्यातून तुम्हाला दुःख मिळेल, ज्ञानाने कराल त्याच्यातून तुम्हाला सुख मिळेल. हा जीवनविद्येचा महत्वाचा आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे इलेक्ट्रिसिटीकडून तुम्हाला प्रतिसाद मिळतो चांगला आणि वाईट, अज्ञान असेल वाईट, ज्ञानाने झाला चांगला, हे जसं त्याप्रमाणे परमेश्वरी शक्तीकडून तुम्हाला प्रतिसाद मिळतो. जर तुम्ही निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्ञानपूर्वक जर तुम्ही परमेश्वरी शक्तीला अप्रोच व्हाल तर तुम्हाला त्या परमेश्वरी शक्तीकडून जो प्रतिसाद मिळेल तो चांगला असेल. याच्या उलट निसर्गाच्या नियमांना लाथाडून तुम्ही जर परमेश्वरी शक्तीला अप्रोच व्हाल तर म्हणजे अज्ञानपूर्वक, तर परमेश्वरी शक्तीकडून तुम्हाला लाथात खाण्याच्या प्रसंगी. म्हणून याच्यासाठी प्रतिसाद आपल्याला जो मिळाला पाहिजे तो चांगला का वाईट हे तुम्ही कर्म करता ते चांगली का वाईट याच्यावर अवलंबून आहे. म्हणून चांगलं करा, वाईट करू नका, लोकांचं भलं करा, लोकांचं वाटोळं करू नका, लोकांना मदत करा, पण त्यांच्या मार्गामध्ये काटे कुठे पसरू नका, लोकांना मान द्या, लोकांचा अपमान करू नका, लोकांकडे गोड बोला, त्यांना हिडीस फिडीस करू नका. कारण का तो म्हणेल काय रे असं म्हण, ते असतात ना ते गोल घुमट आहे ना, गोल घुमट, त्या गोल घुमट मध्ये आम्ही परवा गेलो होतो बिजापूर. तिकडे तुम्ही जे ए म्हणून हात मारलीस, ए सज्जन माणसा असं म्हटलं तो तिथून म्हणणार ए सज्जन माणसा म्हणणार, ए हरामखोरा तो तिथून हरामखोरा. तसं त्या दऱ्याखोऱ्यामध्ये पण आहे. तसं त्या दऱ्याखोऱ्यामध्ये सुद्धा आवाज घुमतो. तुम्ही जो आवाज काढाल ना त्यापर्यंत तिकडनं आवाज येतो, कळलं की नाही? तसं म्हणजे गोल घुमट आहे. संबंध विश्व आहे ना हे गोल घुमट आहे आणि या गोल घुमट्यामध्ये तुम्ही जसा आवाज काढाल तसा तुम्हाला प्रतिसाद, तुम्ही जे कराल त्याप्रमाणे प्रतिसाद. तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा. देवी सांगणार नाही हे करायचं ते करा, कळलं की नाही? तुम्ही उपास करता तुमच्यासाठी करा. आठवडाभर भरपूर खाताना मग पोटाला काय विश्रांती नको, विश्रांती पोटाला देण्यासाठी खाऊ नका एक दिवस, तुमच्यासाठी. तुम्ही म्हणा आम्ही देवाला उपकार करतो, देव म्हणे काय करतो याचं गणपती.
काय करतो ते माझ्या कितगंतीत पण नाही. कळलं की नाही? तेव्हा उगा तुम्ही देवाला मध्ये घालूच नका याच्यावर. तुम्ही काय करता, चांगलं का वाईट एवढंच, आणि ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे आहे की नाही ह्यालाच महत्व आहे. हे आपण लक्षात घेतलं तर त्याच्याकडून प्रतिसाद मिळतो. म्हणजे प्रसाद चांगला किंवा वाईट हे आपण लक्षात ठेवलं तर जीवन विद्या किती सोपी आहे हे तुम्हाला कळेल. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.